नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आपले टेक मराठीमध्ये. मी तुमचा मित्र संतोष जाधव सोबत. आजच्या व्हिडिओमध्ये असं पाहणार आहे की मित्रांनो, बँक कशी चेंज करायची किंवा बँक KYC कशी करायची, आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ चुकू नका. चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण Googleला जाऊया आणि तिथे गेलो PF टाकूया. PF टाकल्यानंतर एम्प्लॉय पॅडनं पण ही वेबसाईट ओपन. त्यानंतर असं पेज ओपन, इथे भरपूर ऑप्शन येईल. ऑनलाईन क्लेम्स या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, दुसरं पेज एक ओपन होईल. दुसरं पेज ओपन झाल्यानंतर इथं ओके करून घ्या आणि इथे जे आहे ते UN नंबर टाका 12 अंकी. इथे UN नंबर टाका, खाली पासवर्ड टाका. नंतर त्या साइन इन बटनावर क्लिक करायला लागेल. तर UN नंबर टाकून घेतो पहिले मी. 12 अंकी असतो मित्रांनो. तुमच्या पेमेंट स्लिपवर तो तुम्हाला UN नंबर दिसेल. नंतर पासवर्ड टाकून घेतो. त्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर खालच्या साइन इन बटनावर क्लिक करा. त्यानंतर साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. वन टाईम पासवर्डचा OTPचं पेज ओपन होईल. तुमच्या मोबाईलवर 6 अंकी एक OTP गेलेला असेल. थोडा वेळ लागतो OTP येण्यासाठी, तर आपण सर्वप्रथम थोडा वाट पाहायची. तर मित्रांनो, OTPसाठी थोडा सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडा उशिरा येतो. जास्तीत जास्त मी 2-3 मिनिटापर्यंत वाट पहा. OTP आलेला आहे आता. OTP 6 अंकी OTP टाकल्यानंतर खालच्या या बटनावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, भरपूर इथं ऑप्शन दिसते. इथं पहा तुमचा UN नंबर, नाव, डेट ऑफ बर्थ, भरपूर आधार नंबर, पॅन नंबर, बँक अकाउंट नंबर. तर आपल्याला काय करायचं आहे, बँक चेंज करायचं आहे. आपण इथं जाऊया मॅनेज बटनावर. इथं KYC बटनावर क्लिक केलं नंतर असं एक पेज ओपन. इथं पहा बँक, पॅन कार्ड, पासपोर्ट. आपल्याला बँक ॲड करायची, तर आपण इथं बँक अकाउंट नंबर टाकून घ्या पूर्ण. मित्रांनो, इथं तुम्हाला बँक अकाउंट नंबर लागेल पूर्ण. IFSC कोड लागेल, त्यामुळे बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड पूर्ण व्यवस्थित माहीत करून घ्या. तुमच्या बाजूवर किंवा चेकवर असतो. तर इथं दोनदा बँक अकाउंट नंबर टाकावा लागतो. त्यानंतर बँक अकाउंट टाकल्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्ममध्ये बँक अकाउंट नंबर टाकावा लागतो. बँक अकाउंट टाकल्यानंतर त्याच्या बाजूला जे IFSC कोड आहे, तिथे तुमच्या ब्रँचचा बँकेचा IFSC कोड टाकून घ्या. मी IFSC कोड टाकतो. नंतर IFSC कोड टाकल्यानंतर मित्रांनो, तो व्हेरीफाय करावा लागतो, म्हणजे कुठली ब्रँच वगैरे. तिथे व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. व्हेरीफाय झालेलं आहे, ओके करा. नंतर या बॉक्सवर टिक करा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 6 अंकी OTP गेला असेल, तो 6 अंकी OTP इथं टाकून इथं या बॉक्सवर क्लिक करायला लागतो. तर मित्रांनो, आता OTP आलेला आहे. मी OTP टाकून घेतो. नंतर या बटनावर क्लिक करतो, या बॉक्सवर. या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, इथं KYC पेंडिंग इन अप्रूव्हल हे असे इथं दिसतं, पेंडिंगमध्ये दिसते. आपण आत्ताच ही रिक्वेस्ट टाकलेली. पुढील 3 ते 4 दिवसात तुमची ही पूर्ण बँक वगैरे ॲड झालेली दिसेल तुम्हाला. जी पहिली जी बँक आहे ती निघून ही बँक ॲड होईल तुमच्या PFला. तर मित्रांनो, सेम प्रोसेस असेल पॅन कार्डची. पॅन कार्डच्या प्रोसेसबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती लागत असेल तर मला कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. जय महाराष्ट्र.